काय सांगाल की या ठिकाणी उत्तूर बीटच्या वतीनं पोषण पंधरवडा आयोजित केला होता. विविध पदार्थांची विविध कडधान्य असतील किंवा विविध भाज्या आहेत त्यांनी मांडणी अतिशय सुंदररीती केली होती. काय सांगा या ठिकाणी आज उत्तूर बीटच्या अंतर्गत जो पोषण पंधरवडा आयोजित केला, आम्ही सरपंच मॅडम आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी जे आपण प्रात्यक्षिक आहे ते पण ह्या ठिकाणी पाहिले. अतिशय सुंदर मांडणी केलेली आहे. मोड आलेल्या कडधान्यापासून मोदक तयार केले आहेत. आपण जे आत्तापर्यंत जे मोदक पाहतो आहे ते गुळाचे आहेत,
ते खोबऱ्यापासून आहेत किंवा अजून काही वेगळ्या पदार्थापासून आहेत. पण सकस आहारामध्ये मोड आलेले कडधान्य आणि त्यापासून मोदक अतिशय सुंदर संकल्पना ओतूरमधील ह्या माता भगिनींनी केली. मनापासून या सर्व माता भगिनींचं खरंच कौतुक करायला पाहिजे. आणि सोनवणे मॅडम आहेत, आमचे शेटे मॅडम आहेत, त्यांच्याच पुढाकाराने ग्रामपंचायतच्या पुढाकाराने अतिशय सुंदर कार्यक्रम ओतूरमध्ये होत असतात. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कोरोना कालावधीमध्ये सकस आहाराचं महत्त्व आपल्या सगळ्यांना जाणवलेलं आहे आणि तोच प्रयोग या ठिकाणी ओतूरच्या माता भगिनींनी मोठ्या प्रमाणात केलेला आहे. सगळ्या माता भगिनींचं मनापासून कौतुक आहे. जुन्नर तालुक्यातील नागरिकांना तुम्ही काय आव्हान करा? जुन्नर तालुक्यातील जे काही बांधव आहेत, भगिनी आहेत, माता आहेत, हे सगळ्यांना आम्ही सगळीकडेच सांगत असतो, परसबाग हा अत्यल्प खर्चात होणारा कार्यक्रम आहे. अगदी 200-400 रुपयामध्ये पण म्हणजे बियाणं आणून आपल्या घराशेजारच्या एकदम कमी जागेमध्ये म्हणजे 1 गुंठा, अर्धा गुंठा त्याच्यापेक्षा कमी जागेमध्ये आपण परसबागेचं बियाणं आणून विविध प्रकारचे शेवगा वनस्पती आहेत किंवा कारलं आहे, दोडका आहे, भोपळा आहे, गवार आहे, हे आपण लावू शकतो आणि घरच्या घरी भाजीपाला आपण तयार करू शकतो. सेंद्रिय भाजीपाला होईल, कमी खर्चात भाजीपाला होईल, आर्थिक बचत होईल आणि आरोग्य उत्तम राहील. आता मगाशी सरपंच मॅडम तांबे मॅडम बोलत होत्या, त्यांच्याही बोलण्यातून शब्द संदर्भ असे आले की आता जे आपण जे खातो आहे हे वेगळ्या अर्थाने विष खातो आहे. म्हणजे जे काही लोकांना हव्यासापोटी रसायनं त्याच्यावर फवारले जातात, विष आपण खातो आहे. विषमुक्त भाजीपाला ही सध्या काळाची गरज आहे आणि तो जास्तीत जास्त खावा, तो जास्तीत जास्त आहारात यावा. गरोदर मातांच्या आहारात हा सेंद्रिय भाजीपाला असावा असे प्रयत्न कुटुंबातील सर्वच घटकांनी, विद्यार्थ्यांनी, ICDSच्या सर्व टीमनी केले पाहिजेत असं मी ह्या ठिकाणी सुचवतो. ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. बाजारे सरांनी आता खूप छान व्याख्यान केलेलं आहे, त्यामुळे जास्त सर काही फार मी या ठिकाणी बोलणार नाही, जास्त मी गाठून करून केली. त्याचे प्रशिक्षक आहे सर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. इथं ज्या काही माता पालक आहेत यांची उपस्थिती आहे पण फार उपस्थिती आहे, कारण हा जो कार्यक्रम मला वाटतं याच्यामध्ये पालकांची उपस्थिती या ठिकाणी, त्यात विशेषतः माता पालकांची उपस्थिती जास्त असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा हे मातांना समजणार आहे तेव्हाच ते आपल्या पाल्याला ह्या ठिकाणी सकस आहार देऊ शकणार आहे. आपण आता सरांनी सांगितलं की आपण मोठमोठ्या गप्पा आता इथं सावित्रीबाई फुले असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा इतिहास सारखा उघडून काय उपयोग होणार नाही. आपण जर आपला देश जर आपल्याला पुढे न्यायचा असेल, सक्षम पिढी जर बनवायची असेल तर ती सक्षम पिढी बनवण्यासाठी त्यांना आपण आता सकस आहार दिला पाहिजे, तरच ह्या ठिकाणी पुढची भावी पिढी ह्या ठिकाणी चांगली किंवा सकस किंवा सक्षम ह्या ठिकाणी तयार होणार आहे. आणि त्यासाठी लहानपणापासूनच आपल्याला आपल्या पाल्याला ह्या ठिकाणी सकस आहार दिला पाहिजे. सगळ्यांची आर्थिक परिस्थिती इतकी नसते. आता सरांनी सांगितलं की का म्हणून तर महिलांनी तुम्हाला प्रतिप्रश्न केला की आम्हाला पैसे देणार का. जे सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती, आर्थिक क्षमता इतकी चांगली नसती, पण त्यातल्या त्यात आर्थिक परिस्थिती कशी असो पण आपले जे काही घरामध्ये जे काही उपलब्ध आहे त्यामध्ये आपण मुलांना कसं सकस आहार देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये त्यांनी गूळ सांगितलं किंवा शेंगदाणे सांगितलं, खोबरा असेल किंवा अजून उत्तम पर्याय आपण पाहतो. तर आत्ताच म्हणजे अलीकडची जर आपण आकडेवारी जर पाहिली तर जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका आणि खेड तालुका आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये शेती अतिशय विकसित प्रगत शेती आपल्याकडे केली जाते. मात्र इकडे आपण प्रगत शेती उत्पन्न आपलं जास्त आहे म्हणून आपण जरा थोडंसं तिकडे बढाई म्हणतो. पण याची जर दुसरी बाजू आपण जर पाहिली तर ह्या तिन्ही तालुक्यामध्ये आणि त्याचे नंबर 1ला जुन्नर तालुका आहे. सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण जुन्नर तालुक्यामध्ये. उष्णव ही गोष्ट करत नाही, निश्चितच कुठेतरी आपण ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे. आपल्या ज्या घरामध्ये जे काय भाजीपाला येतो म्हणजे सगळेच नाही का अत्यंत म्हणजे असं औषध फवारतो आणि लगेच शेतकरी तो भाजीपाला बाजारात विकायला आणत असतो. ते प्रचंड आता आपण सगळे शेतकरी त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या पिकांवर काय काय प्रयोग करतो, काय काय फवारणी करतो. आणि ह्या सगळ्यातून कुठंतरी आपलं कुटुंब असेल, आपली पाल्य जर आपल्याला याच्यापासून जर लांब ठेवायचे असेल तर आपण जो परत बाकी जे काही नवीन नाही ते बरेच दिवस हा
संकल्पना आपल्याला या ठिकाणी इथं पाहायला मिळते. मात्र तिची प्रत्यक्ष जी अंमलबजावणी ती आपण या ठिकाणी करत नाही. मात्र ही काळाची गरज आहे. जर परसबाग आपण जर केली घरगुती आपल्याला लागणारे जे काही भाजीपाला आहे तो आपण जर आपल्या परसबागेमधूनच जर घेतला तर निश्चित पुढचे जे काही आणि जे काही संकट आहे आपल्या पुढचे किंवा पुढचे जे काही प्रश्न आहेत ते निश्चितच या निमित्तानं कमी होणार आहे. आणि प्रत्येक जणीनं महिलेनं आपल्या घरामध्ये परसबाग जर केली तर आपल्या सगळ्यांचा म्हणजे बऱ्यापैकी आता उतरू आपलं जर गावाचं जर आपण उदाहरण जर घेतलं तर बऱ्यापैकी सगळ्यांची आपली काही शेतीवर आधारित असणार आपलं गाव आहे. प्रत्येकाला शेती आहे किंवा घरामागं प्रत्येकाला थोडीफार जागा ही परसबागेपुरती निश्चितच आहे. याचं जर आपण आपल्यापासून सुरुवात जर केली तर निश्चितच बाकीच्या महिला सुद्धा आपलं पाहून आदर्श घेऊन त्या ठिकाणी परसबागेची जी संकल्पना आहे ती या ठिकाणी राबवली जाईल. आणि निश्चितच पुढचे जे आपले प्रश्न आहेत किंवा कॅन्सरसारखा जो काही गंभीर आजार आहे त्याला आपण या ठिकाणी रोखू शकतो. त्यानंतर आपली जी काही पाल्य आहे त्या पाल्यांना आपण या ठिकाणी सकस आहार देऊ आणि पुढची निश्चितच आपली भावी पिढी ती आपण सक्षम या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून बनवून या ठिकाणी शकू असं मला या ठिकाणी वाटतं. जास्त फार बोलत नाही, वेळ झालेला आहे. या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला. मुलांना आपण जो आहार देतो अंगणवाडीमध्ये येणारी मुलं किंवा जे लहान मुलं असतात 6 महिन्याच्या पुढे आपण जो मुलांना आहार देतो तो आपण आहार आजकालच्या महिला इतक्या आळशी झाल्या की मुलांना मुलं रडत असल्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीचा आहार खायला न देता ते खात नाही कांदे सांगून त्याला कुरकुरे किंवा बिस्किट किंवा चॉकलेट हे दिलं जातं. ते न देता जर तुम्ही पौष्टिक खायला दिलं तर ते मुलं नक्कीच सुदृढ होतात. 6 महिन्यापर्यंत बाळाला जर तुम्ही आईचं दूध दिलं तर ते बाळ सुदृढ असतं. पण 6 महिन्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आईच्या दुधा व्यतिरिक्त वरचा आहार बाळाला चालू करता त्यावेळेस बाळाला उलट्या जुलाब किंवा बाळ आजारी पडणे मग आजारी पडल्यामुळं लगेच त्याचा आहार बंद करून त्याला फक्त दूध किंवा बाहेरचे पदार्थ खायला दिले जातात. असं न करता बाळाची पचन क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही तो आहार मुलांना चालूच ठेवला पाहिजे. मुलांना चांगल्या प्रतीचा आहार करून खायला दिला. मी मला काही चांगल्या प्रतीचा आहार द्यायचा म्हणजे तुम्ही खूप खर्च करा किंवा सॅलरी वगैरे द्या. या गोष्टी महागड्या वस्तू न करता आपल्या घरामध्ये जे उपलब्ध आहेत त्याच वस्तूपासून जर तुम्ही मुलांना आहार करून दिला तर मुलांची बौद्धिक आणि मानसिक वाढ चांगली होती. त्यामुळे मुलांची प्रतिकारक क्षमता वाढते. पण ती पालकांच्या लक्षात येत नाही. मुलांची प्रतिकारक क्षमता पालक आमच्या मुलांची वजन आहेत ती योग्य आहेत परंतु ती मुलांनंतर ज्यावेळेस आपल्याला खरंच मुलांना स्पर्धेमध्ये उतरायचं असतं त्यावेळेस नवीन झालेलं त्यामुळे ती मुलं लवकर कंटाळतात अभ्यासामध्ये पाठीमागे राहतात. मग आपल्याला असं वाटतं की लहानपणी माझा मुलगा खूप छान होता पण आता तो मागे पडतो. त्याची कारणं असतात की लहानपणी मुलं कुपोषण असल्यामुळे त्याच्या त्या स्नायूंचा विकास तितक्या पडतीने झालेला नसतो. त्यामुळे ते बाळ ॲटोमॅटिक ते पाठीमागे पडतं व आपल्याला आपण त्या मुलांना आपण म्हणतो की माझं बाळ छान होतं मग आता असं का झालं. ते बाळ पुढे जाऊन आपल्याला ते असं वाटू नये यासाठी आपण आत्तापासून मुलांच्या आहाराकडे जर लक्ष दिले तरच आपली मुलं पुढे जाऊन चांगला आहार घेऊ शकतात. फास्टफूडच्या नादामध्ये चांगला आणि पौष्टिक आहाराकडे आपण दुर्लक्ष करतो तर ते फास्टफूडला जर दुर्लक्ष केलं आणि चांगला घरगुती पौष्टिक आहार मुलांना दिला. पौष्टिक आहार म्हणजे काय हेच पालकांची संकल्पना पूर्ण न झाल्यामुळे पालक नको त्या गोष्टी मुलांना देत असतात. पण घरातल्या ज्या गोष्टी असतात आपण मुलांना मोदक आवडतो मुलांना मोदकाची तुम्ही बाहेर मोमोज खाल्ले तर त्या मोमोजच्या ऐवजी जर तुम्ही उकडलेले मोदक पण त्यामध्ये जर तुम्ही मटकी की मूग हे कडधान्य घालून जर ते उकडीचे मोदक केले तर मुलं आवडीने खाते. आणि त्याचं नाव तुम्ही मुलांना सांगू मोमोज म्हणजे काय असतं ते मोदकच असतं. पण तुम्ही जर ते मुलांना मैद्याचं खाण्यापेक्षा तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये जर ते मुलांना ते मोमोज करून दिले तर आपल्या बाळाची जी वाढ पण होती त्याचं शरीराला जे गरज आहे प्रोटीनचं किंवा कॅल्शियमचं त्या गरज आजकाल लहान मुलांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे. डॉक्टरकडे जाऊन त्याचे इंजेक्शन घेणे त्यात वाढ करणे यापेक्षा तुम्ही जर मुलांना कॅल्शियमयुक्त आहार किंवा प्रोटीनयुक्त आहार आपण स्वतःच जर दिला तर आपल्याला